श्री स्वामी समर्थ। सर्व स्वामी भक्तांचे या चॅनलवरती खूप मनापासून स्वागत आहे। आज मी काही तुम्हाला उपाय सांगणार आहे जे तुम्ही या दीप अमावस्येला नक्की करा। यामुळे तुम्हाला खूप फायदा होईल। पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा। अमावस्येला पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावणे शुभ मानले जाते। दिवा लावताना त्यात एक लवंगही टाका। यानंतर पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप देखील करावा। यामुळे आपल्यावरील जो पितृदोष असतो तो दूर होतो। दुसरा उपाय आहे भगवान शिवाची म्हणजेच महादेवांची पूजा करा। या दिवशी भगवान शिवाची पूजा देखील खूप फलदायी मानली जाते। अमावस्येला भगवान शिवाची आराधना करावी। शिवलिंगाला बेलपत्र, दूध, दह्याने अभिषेक करा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा। 108 वेळा मंत्र जप केला तर उत्तमच। तिसरा उपाय आहे कुत्र्याला पोळी खायला द्या। अमावस्येच्या दिवशी कुत्र्याला पोळी खाऊ घालणे खूप शुभ मानले जाते। असे मानले जाते की या दिवशी काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ घातल्याने आपले सगळे जे रोग असतात ते दूर होतात आणि जीवनातील कुठलेही संकट असतील ते नाहीसे होतात। पुढचा उपाय आहे माशांना पिठाचे गोळे खायला द्या। म्हणजेच जे नदीमध्ये किंवा तलावामध्ये काही मासे असतील त्यांना गव्हाच्या पिठाचे गोळे करून खाऊ घालणे खूप शुभ मानले जाते। असे केल्याने आपल्यावर पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनामध्ये सुख समृद्धी नांदते। तर हे उपाय तुम्ही या अमावस्येला नक्की करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा। सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।